सागर मोरजकर सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू, फटका फसलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. एक आरामात साधा सोपा झेल टिपला जातोय. जी बराच वेळ जोडी जमली होती. एक लोअर फुलटॉस चेंडू सागर मोरजकरचा, त्या चेंडूवर फटका फसलाय. डावकुरा फलंदाज अभिषेक तंबूचा रस्ता धरतोय, गडी बाद होतोय तो चौथा. धावफलक मात्र स्थिरावलाय. शेवटच्या षटकात, ज्या षटकात एक दोन मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता, त्या षटकात मात्र फलंदाज हा माघारी परततोय मैदानात. रोहित मांजरेकरला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात जातोय. ओव्हरसीज खेळाडू सोहेल शेख, मॅनफॉर्म कुडाळ, हा खेळाडू सज्ज होतो. एक अष्टपैलू खेळाडू सोहेल, जो गोलंदाजीत फलंदाजीत बऱ्यापैकी कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूने मात्र सागर मोरजकर हा एक वेगवान गोलंदाज. बऱ्याच वेळा ध्रुव पारसे क्रिकेट संघासाठी राम नागवेकरच्या छत्रछायेखाली हा खेळाडू तालून म्हणजे सुखावून असा निघालाय. तोच सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. ओ बोल्ड यॉर्कर, अतिशय सुंदर. जसप्रीत बुमराहचा यॉर्कर. सागर मोरजकर आपल्या गोलंदाजीत लागोपाठ 2 गडी बाद करतोय. सुरुवातीला डावकुरा अभिषेक, त्यानंतर आल्या आल्या ज्या खेळाडूकडनं ओव्हरसीज खेळाडूकडनं अपेक्षा होती तो खेळाडू मात्र सोहेल अपेक्षा भंग करतोय. एक चांगला चेंडू सागरचा ऑन हॅट्रिक. बघूया प्रेक्षकांच्या मैदानात नजरा या स्पर्धेत, या दुसऱ्या सामन्याकडे. स्पर्धेतील पहिल्याच दिवशी सागर मोरजकर हॅट्रिक करतोय की दुसऱ्या बाजूने मात्र नवीन येणारा फलंदाज कुणाल आसोलकर त्याच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे सामना करतोय. बऱ्यापैकी मॅच मध्ये कमबॅक करतोय. 96 रायझर्स हर्मल क्रिकेट संघ, जोपर्यंत रोहित मांजरेकर आणि अभिषेक कोरगावकर ही जोडी जोपर्यंत मैदानात होती, एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल हा संघ करतोय. साई क्रिकेटर्स केरीम असं दिसत होतं, परंतु 7व्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये सागर मोरजकर ऑन हॅट्रिक आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर मात्र नवीन फलंदाज हा स्ट्राईकला आलाय तो कुणाल आसोलकर. डावकुरा फलंदाज, हॅट्रिकचा चेंडू, सागर मोरजकर पुन्हा एकदा राऊंड विकेट. ऑफ स्टंपरचा चेंडू, धाव घ्यायचा प्रयत्न, नक्कीच नॉन स्ट्रायकर येईनला कुणालसाठी संकट असेल. फलंदाज आणखी एक गडी तंबूमध्ये परततोय तो साई क्रिकेटर्स केरीम क्रिकेट संघाचा. स्वतःकडे स्ट्राईक मिळवण्याच्या नादात समोरील फलंदाज मात्र माघारी परततोय. आल्या आल्या कुणाल आसोलकर. आणि बघूया आणखी एक नवीन फलंदाज हा मैदानात कुठला जातोय. जो संघ एकेवेळी अगदी सुस्थितीत होता तो मात्र अडचणीत दिसतोय. 69 टोटल स्कोर. नवीन फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय. सीताराम मयेकर. सागर मोरजकर अगदी छोट्या पावलानं 4-5 पावलांचा रन, परंतु वेग मात्र भरपूर आणि यॉर्कर साठी अगदी स्पेशल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका लॉंग ऑन बाउंड्रीवरनं. मॅडी येतोय, चेंडूची परती करतोय, फेक होतोय, फलंदाज पुन्हा एकदा अडचणीत सापडतोय. दुसरी धाव अंगलट येतोय. फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या षटकात अगदी नाट्यमय घटना मैदानात आपल्याला बघायला मिळत आहेत. एकामागोमाग एक भराभर फलंदाज बाद होत आहेत. मला वाटतं आतापर्यंत आम्हाला त्रिवेणी माहिती देते की 4 फलंदाज या शेवटच्या षटकात आतापर्यंत तंबूमध्ये परत आहेत. आणखी एक नवीन फलंदाज हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय. नवीन फलंदाज गिरीश तळकर हा सज्ज होतोय. सागर मोरजकर आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हरपिच चेंडू, एक लेफ्ट हँड फटका, वाडेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. एक सुंदर आरामात झेल टिपला जातोय.
आनंद पाटील फायटर्स लॉंगॉनला अगदी आरामात झेल टिपतोय. या ओव्हरमध्ये साई क्रिकेटर्स केरीम क्रिकेट संघ एका मागोमाग एक बराबर फलंदाज हे तंबूमध्ये परत आहेत. एक अप्रतिम षटक सागरचं नक्कीच म्हणावे लागेल. शेवटचा एकंदरीत जय भोसले आम्हाला सांगतायत की या ओव्हरमध्ये एकंदरीत 5 विकेट हे एकंदरीत 5 गडी तंबूमध्ये परत आहेत साई क्रिकेटर्सचे. आणखी एक नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय. गीतेश कान्होजी. चांगला चेंडू, पुन्हा एकदा एकेरी धाव. नक्कीच त्यांची टीम, त्यांचे सर्व सपोर्टर टाळ्यांचा कडकडाट करतील सागरसाठी. काय अप्रतिम स्पेल टाकला सागरनं शेवटच्या षटकात. अवघ्या 2 धावा आणि एकंदरीत रनआउटच्या एकंदरीत धरून 5 विकेट या ओव्हरमध्ये